चवीला टेस्टी आणि झटपट तयार होणारा व्हेज पुलाव रेसिपी शेअर केली आहे। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वात आधी गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये 3 चमचे तेल ऍड करून तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये चक्री फूल, दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि शाही जिरे ऍड करून फ्राय करून घ्यायचे आहेत। खडे मसाले फ्राय झाल्यानंतर यामध्ये 3 उभे चिरून घेतलेले मीडियम साईजचे कांदे ऍड करून कांद्याचा रंग सोनेरी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। नंतर यामध्ये 2 चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, 2 चमचे आलं लसूण पेस्ट। आता हे सर्व तेल सुटेपर्यंत फ्राय झाल्यानंतर यामध्ये 2 चिरून घेतलेले टमाटर ऍड करून ते देखील फ्राय करायचे। त्यानंतर यामध्ये 1 चमचा दही, चवीनुसार मीठ ऍड करून काही मसाले ऍड करून घ्यायचे आहेत। 2 चमचे शाही पुलाव मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा मिरची पावडर, 1 वाटी पनीरचे तुकडे ऍड करून सर्व मिक्स करून घेऊया। त्यानंतर यामध्ये 1 वाटी मटर ऍड केलेला आहे। मटर आणि पनीर फ्राय झाल्यानंतर यामध्ये 2 ग्लास पाणी, भिजवलेला बिर्याणी राईस, बारीक चिरलेली कोथिंबीर गार्निश करून 2 चमचे साजूक तूप ऍड करून कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। अशा प्रकारे व्हेज पुलाव तयार आहे।